मला लागली कुणाची उचकी. आपला दादा सत्ता दादा मगापर्यंत हाक मारतोय, ऐकून आली. बेल कोणी दिली? मला माहित नाही, पण बाहेर आलो अचानक. अचानक भयानक काय होत नाही. एकच गोष्ट घडली, अचानक आपली मैत्री आणि भयानक जे मी करणार आहे तुझ्या बरोबर. काय ना, सगळ्या गोष्टी ना वर लिहिलेल्या असतात, त्यामुळे ना आपल्याला कळत नाही त्याचा काय संबंध आहे. कळतंय तुला? माझे गुरुजी म्हणतात हे. कळतंय? तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. एवढूसा मेंदू आहे, पच करून फुटेल. मी दिली बेल तुला, कळलं काय? काय? तुम्ही? पण का? नाही म्हणजे त्या दिवशी घरी मी तुमच्या विरोधात साक्षी दिली होती ना, मग तरी पण तुम्ही बेल दिली? कंटाळला असशील ना जेलमध्ये. मला कळलं आपला सदाभाऊ कंटाळला, म्हणून म्हटलं बाहेर काढावं त्याला. सदा जसा बाहेर काढलाय ना, तसंच अलगद आतमध्ये टाकीन तुला, कळलं काय? कळलं. तुमचं काम होईपर्यंत तुम्ही मला जेलमध्ये वापस पाठवू शकत नाहीत. बोला, तुमचं काम बोला. कारण सदाशिव टोप्या घालतो, घालून घेत नाही. कवाल मित्रा, कवाल आहे भाई. ऐश्वर्याने तुला टोपी घातली पण काय? मग काय, ऐश्वर्या पळून गेली. तिने असा अलगद या प्रकरणात पाय काढला आणि बस तू लटकला जेलमध्ये. म्हणून सांगतो मित्रा, जुन्या मित्रांशी गद्दारी करायची नसते. आता खरं सांग, ऐश्वर्याने सांगितलेलं ना माझं नाव घ्यायला? हे बघ सदा, अरे तू माझा जुना मित्र आहे. खरं बोललास ना तर बरं होईल. मीच केस टाकली आहे. खरं नाही बोलला तर आयुष्यभर जेलमध्ये राहशील. आहे ना ऐश्वर्याचा हात या सगळ्या प्रकरणात? हो हो. तुमच्याबद्दल ऐश्वर्या मॅडमने साक्ष द्यायला सांगितलं. का केलंस असं? सांगतो.